आज आपण एका अशा विलक्षण अवताराची गोष्ट जाणून घेणार आहोत ज्यांचा जन्मच मुळी मृत्यूच्या चितेवर झाला. हो, बरोबर ऐकलं. हे आहे 13व्या शतकातले एक महान आध्यात्मिक गुरु आणि समाजसुधारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, ज्यांनी फक्त माणसांसाठीच नाही तर प्रत्येक जीवांसाठी करुणेचा संदेश दिला. जरा विचार करा, मृत्यू हाच शेवट नसेल तर? ही काही नुसती कल्पना नाहीये, तर ही आहे एका महान अवताराच्या जन्माची कहाणी. एक अशी घटना जिथे मृत्यूवर जीवनाने विजय मिळवला. चला तर मग ही अद्भुत कथा काय आहे ते पाहूया. ही गोष्ट आहे साधारण 800 वर्षांपूर्वीची, गुजरातच्या भडोच शहरातली. तिथले एक प्रधान होते विशालदेव नावाचे, आणि त्यांचा एकुलता एक शूरपुत्र होता हरिपालदेव. पण एका मोठ्या आजारापणात हरिपालदेवांचा अंत झाला. सगळीकडे शोककळा पसरली आणि अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह स्मशानात आणून चितेवर ठेवला गेला. अंत्यसंस्काराची सगळी तयारी झाली होती, पण जेव्हा त्यांचे वडील विशालदेव यांनी जवळ जाऊन पाहिलं तर त्यांना एक आश्चर्य दिसलं. मृतदेहावरचं वस्त्र हलत होतं. हरिपालदेव डोळ्यांनी टकमका बघत होते. पुत्र जिवंत झाला अशी आरोळी उठली आणि पाहता पाहता सगळ्या शहरात आनंदाची लाट पसरली. पण हे नेमकं झालं तरी काय? हा हरिपालदेवांचा पुनर्जन्म नव्हता, नाही, तर त्यांच्या त्या मृत शरीरामध्ये स्वतः परमेश्वरानं जीवसृष्टीच्या उद्धारासाठी प्रवेश केला होता आणि इथूनच एका नव्या युगाची सुरुवात झाली. या चमत्काराला एका खास नावानं ओळखलं जातं, पतित अवतार. म्हणजे काय? तर ही एक अशी दिव्य संकल्पना आहे जिथे परमेश्वर स्वतः एका मृत शरीरात प्रवेश करून जगाच्या कल्याणासाठी पुन्हा अवतरतो. श्री चक्रधर स्वामींचा अवतार हा असाच एक पतित अवतार मानला जातो. अच्छा, तर हरिपाल देवांच्या शरीरात परमेश्वरानं प्रवेश केला, पण त्यानंतर काय झालं? त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. चला पाहूया, हे हरिपाल देव श्री चक्रधर स्वामी कसे बनले. गंमत म्हणजे जुगाराच्या व्यसनातून त्यांना तीव्र विरक्ती आली आणि त्यांनी घराचा त्याग केला. त्यांचा प्रवास त्यांना थेट विदर्भातल्या रुद्धपूरला घेऊन गेला. तिथे त्यांचे गुरु श्री गोविंद प्रभू यांनी त्यांना पाहिलं आणि प्रेमानं हाक मारली, चक्र्या म्हणतात. त्याच क्षणी त्यांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला आणि ते श्री चक्रधर म्हणून ओळखले जाऊ लागले. यानंतर तर तब्बल 12 वर्ष त्यांनी सातपुडाच्या पर्वतांमध्ये कठोर मौन तपश्चर्या केली. लोक त्यांना मौनदेव म्हणूनच ओळखू लागले. श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणीचा जो गाभा आहे ना, तो होता भूतदया, म्हणजे प्रत्येक सजीवाबद्दल असलेली अपार करुणा. आणि ही करुणा फक्त माणसांपुरती मर्यादित नव्हती. त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग पाहूया म्हणजे आपल्याला कळेल. कल्पना करा, एका जंगलात 2 पारधी एका सशाच्या मागे लागले आहेत. शिकारी कुत्र्यांपासून वाचण्यासाठी तो बिचारा ससा जीव मुठीत धरून पळतोय. ससा हा प्राणी तर इतका भित्रा असतो की झाडाचं पान जरी पडलं तरी दचकतो. आणि धावता धावता त्या शशाने झाडाखाली ध्यान लावून बसलेल्या स्वामींना पाहिलं. जणू काही त्याला देवच भेटला. तो धावत स्वामींजवळ आला आणि स्वामींनी आपली मांडी उचलून त्याला आश्रय दिला. तो ससा स्वामींच्या मांडीखाली जाऊन लपला. तितक्यात ते पारधी तिथे पोहोचले आणि ससा परत मागू लागले. तेव्हा स्वामींनी त्यांना जे उत्तर दिलं ना, ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणाले, येथे शरण आलेल्याला मरण असते का? म्हणजे जो माझ्या आश्रयाला आलाय त्याला मृत्यू कसा असू शकतो? स्वामींच्या या एका वाक्याने त्या पारध्यांचं हृदय परिवर्तन झालं आणि त्याच क्षणी हिंसा न करण्याची शपथ घेतली. आणि हा काही एकच प्रसंग नाहीये. त्यांची करुणा सगळ्या जीवांवर सारखीच होती. एकदा तर त्यांनी एका वाघिणीला शांत केलं. इतकंच नाही तर इजा करणारा विंचू सुद्धा एक जीव आहे आणि त्याला मारू नये असं ते सांगायचे. एका भुकेल्या कुत्र्याबद्दल ते काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, आपल्या वस्तूंचं रक्षण करा पण त्याला मारू नका. त्याची कोण आय बहीण आहे जी त्याला जेवण बनवून देईल? स्वामी केवळ एक आध्यात्मिक गुरु नव्हते, तर ते एक क्रांतिकारी समाज सुधारक होते. म्हणजे 13व्या शतकात त्यांचे विचार कितीतरी पुढचे होते. चला पाहूया त्यांनी समाजाला कशी एक नवी दिशा दिली. तो काळ कसा होता? समाजात जातीपातीच्या भिंती खूप उंच होत्या. शूद्र मानल्या जाणाऱ्या समाजावर आणि स्त्रियांवर अनेक बंधनं होती. त्यांना धर्म आणि मोक्षाच्या अधिकारापासून अक्षरशः दूर ठेवलं जात होतं. अशा परिस्थितीत स्वामींनी सांगितलं की धर्म हा सर्वांसाठी आहे आणि प्रत्येकाने आपला उद्धार करून घेतला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींनी समानतेचा विचार फक्त बोलून नाही दाखवला. एकदा एका पंडिताने स्त्रियांच्या मोक्षाच्या अधिकारावर प्रश्न विचारला, तेव्हा स्वामींनी त्याला एक असा भेदक प्रश्न विचारला. ते म्हणाले, तुमचे ते जीव आणि ह्यांच्या काय जीव लिया? याचा सरळ अर्थ होता,
तुमचा आत्मा तो खरा आणि स्त्रियांचा आत्मा काय खोटा आहे का? तुम्हाला मोक्ष देणारा देव वेगळा आणि त्यांना मोक्ष देणारा देव वेगळा आहे का? श्री चक्रधर स्वामींनी केवळ उपदेशच केला नाही, तर एक असा मार्ग तयार केला जो आजही आजच्या काळातही अनेकांना प्रेरणा देतो. आता आपण त्यांच्या या चिरस्थायी वारसाबद्दल जाणून घेऊया. त्यांच्या कार्याचे आपण 4 मुख्य स्तंभ म्हणू शकतो. पहिला, अहिंसा आणि करुणा. दुसरा, जात आणि लिंग यावर आधारित भेदभावाला पूर्ण नकार. तिसरा, त्यांनी मराठी भाषेला ज्ञानाची भाषा म्हणून एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली. आणि चौथा म्हणजे महानुभाव परंपरेची स्थापना. स्वामींनी महाराष्ट्राला एक खूप विशेष स्थान दिलं होतं. ते महाराष्ट्राला महंत राष्ट्र म्हणायचे, म्हणजे महान लोकांचं राष्ट्र. त्यांच्या मते ही एक सात्विक भूमी आहे. इथली हवा, पाणी, वनस्पती सगळं काही सात्विक आहे आणि साधनेसाठी अत्यंत अनुकूल आहे. तर ही होती कथा श्री चक्रधर स्वामींची, एका मृत शरीरातून अवतरलेले, ज्यांनी करुणा आणि समानतेचा संदेश दिला. आजच्या जगात जिथे भेद आणि हिंसाचार वाढला आहे, तिथे त्यांची 800 वर्षे जुनी शिकवण आपल्याला काय मार्ग दाखवू शकते, हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?